आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना निवडणूक न लढवता मनसेनं भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मान्य झाली असेल असं वाटत नाही असं सांगितलं। राज ठाकरेंमध्ये इतकं परिवर्तन का झालं हे समजत नाही अशी टिप्पणीही आमदार पाटील यांनी केली। आश्चर्य वाटते, महाराष्ट्रातल्याही लोकांना एकदम आश्चर्य वाटलं, कारण की 19ची त्यांची भूमिका आणि आत्ताची भूमिका आम्हाला वाटलं ते युतीमध्ये जाऊन महायुतीमध्ये जाऊन 2-3 जागा लढवतील, 4 जागा लढवतील अशी चर्चा चालू होती, परंतु अगदीच लढवायचं नाही हा निर्णय मला वाटते मनसेच्या कार्यकर्त्यांना पण मान्य झालेला नाही, कारण की कॉमेंट्स बघितल्यानंतर लक्षात येईल की ही भूमिका फार पटली असं वाटत नाही आणि का परिवर्तन झालं एवढं कळायला मार्ग नाही। दरम्यान जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचं त्यांनी सांगितलं। काही वेळा एकाच दुसरं मागं पुढं होतं, आता सांगलीचं किंवा भिवंडीचं मित्रपक्षांचा आग्रहच असल्यामुळं काही गोष्टी होत्या आणि शेवटी काँग्रेस देश पातळीवरचा पक्ष आहे। इंडिया आघाडीची सत्ता देशामध्ये येण्याचा प्रयत्न हा काँग्रेसचा पॉझिटिव्ह बाजू तुम्ही घेतली पाहिजे असं मला वाटतं। 17 जागावर समाधान मानावं लागतं, त्यामुळे काँग्रेसचे राज्यातले जे सदस्य आहेत ते कुठेतरी कमकुवत झाले तसं टीका नाही। आता काँग्रेस पक्षातून बाहेर गेलेल्यांच्या टीकेवर किती महत्त्व द्यायचं आहे, कारण ते सुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित असायचे, म्हणजे अगदी शेवटच्या बैठकीपर्यंत ते उपस्थित ही आकडेवारी त्यांनासुद्धा माहीत आहे। मला वाटतं आता काँग्रेसला टार्गेट करून काँग्रेसच्या पाठीमागं असणाऱ्या लोकांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न आहे, तसं काही होणार नाही। काँग्रेस ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये उभी झालेली आणि पुढच्या काळामध्ये उभी राहिलेली आपल्याला दिसून येईल। नामदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी देशपातळीवरचं फोडाफोडीचं पेटंटच भाजपकडे आलंय असा टोला लगावत शाहू महाराजांना विजयी करण्याचं जनतेनं निश्चित केलंय असंही सांगितलं। देश पातळीवर फोडाफोडीचा पेटंट फक्त भाजपकडे, बाकी कुणाकडेही नाही। तो कितीही कुणालाही त्यांनी म्हणले फोडाफोडीचं करतात, तो नाही, आता पेटंटच घेतलेलं आहे त्यांनी, त्यामुळे दुसऱ्याला कुणाला ट्रेडमार्क पेटंट हा भाजपकडे आहे, त्यामुळे दुसऱ्या कुणालाही तो लागूच होऊ शकत नाही। ठीक आहे, आता माझ्यावर जास्त प्रेम आहे सगळ्यांचं, त्यामुळं माझ्यावर बोलत असतील, हरकत नाही, परंतु शेवटी कोल्हापूरची अस्मिता ही शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत पोचणार आहे आणि म्हणून ते वेगवेगळ्या माध्यमातून टार्गेट केलं तरी लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आणि शाहू महाराज हे फिक्स झालेलं आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात शाहू महाराज खासदार झाल्यानंतर त्यांचं संपर्क कार्यालय सुरू करण्याच्या आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेवर खासदार संजय मंडलिक यांनी त्यांना अजिंक्यताराच्या शाखा काढायच्या आहेत अशी टीका केली होती। यावर आमदार सतेज पाटील यांनी अजिंक्यतारावर आता टीका करत आहात, मात्र 2019ला अजिंक्यताराचा रोल काय होता असा सवाल खासदार संजय मंडलिक यांना विचारला। ठीक आहे, ते आता तो निवडणुकीचा मुद्दा त्यांनी जो अजेंडा चालवला होता त्या अजेंडाला आम्ही शह दिलेला। खासदारांचं महाराष्ट्रामध्ये असं कुठेही घडलं असेल मला वाटत नाही, ही पहिला उपक्रम आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा राबवला जातो। खासदारांचं ऑफिस आहे प्रत्येक, तो त्यांची अकार्यक्षमता लपवायसाठी ते करतात, ते करू शकले नाहीत 5 वर्ष, म्हणून ते आता त्याच्यावर टीका करतायत। आणि मग ह्याच अजिंक्यताराचा रोल 2019 साली काय होता? कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी भाजपकडून 400 पारचा नारा दिला जात असला तरी प्रत्यक्षात भाजप 214च्या वर जात नाही हे स्पष्ट असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चर्चेतून सांगलीचा निर्णय झाला असून भविष्यात सांगलीमध्ये काँग्रेसचा सन्मान कसा राहील याबद्दल प्रयत्न केले जातील असंही आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं।